तर राज्यात वातावरण आता केलंय ना गडूळ सरकारनं, मुख्यमंत्र्यांनीच केलंय स्वतः. इथून पुढे मराठी उठतील आता. तुम्ही या खाली, ती शिडी लावा. या 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 मधल्या. आपण पाहताय दुसरीकडे आता धनंजय देशमुख जे आहेत ते मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या विनंतीनंतर खाली येण्याच्या तयारीत आहेत. या अलीकडल्या सीडीकडे आपण पाहू शकता या ठिकाणी जे आंदोलक आहेत धनंजय देशमुख यांच्यासह दादा खिंडकर आणि इतर जे अन्य एक जण आहे ते आता खाली उतरत आहेत. खाली उतरण्याचा या ठिकाणी जे आंदोलन आहे ते आता एकूणच पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या आश्वासनानंतर मागे घेण्यात येत आहे. खाली ते उतरत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी देखील या ठिकाणी आंदोलकांना विनंती केली आहे, धनंजय देशमुख यांना विनंती केलेली आहे आणि खाली उतरा असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. ज्या काय मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आंदोलनस्थळी मोठा पोलिसांचा फौजफाटा आहे. पोलीस अधीक्षक नवनीत कावत, ॲडिशनल पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह मोठा पोलिसांचा फौजफाटा या आंदोलनस्थळी दाखल झालेला आहे. एकूणच या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते आक्रमक झाले आहेत. मात्र या ठिकाणी मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आंदोलकांनी जी आहे ती आपली भूमिका या ठिकाणी तर आपण पाहतोय एकंदरीत आता मस्साजोग या ठिकाणची लाईव्ह दृश्य आहेत ज्या ठिकाणी धनंजय देशमुख यांचं शोले स्टाईल आंदोलन जे आहे ते सध्या सुरू आहे. धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू आहेत. संतोष देशमुख हे मस्साजोगचे माजी सरपंच ज्यांची हत्या खरं तर करण्यात आलेली आणि त्यांच्या हत्येचा आरोप वाल्मिक कराड याच्यावर आहे. वाल्मिक कराड हा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. मात्र त्याच्यावर मकुका अंतर्गत कारवाई करावी, 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा असे सर्व मागण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आपल्याला करताना दिसत आहे. एकंदरीत जर आपण बघितलं तर वैभवी देशमुख अर्थातच संतोष देशमुख यांच्या पुत्री या देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर साधारणतः आपण जर बघितलं तर 11 वाजेपासून हे आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि यावेळेस धनंजय देशमुख हे थेट पाण्याच्या टाकीवरती चढले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. वैभवी देशमुख सुद्धा पाण्याच्या टाकीवर चढलेले आहेत आणि असताना सुद्धा आमच्या घरातील म्हणजे माझ्या वडिलांना तर यांनी रस्त्यावरून उचललं. पण माझा चाचा घरी असताना पोलीस प्रशासनाचा ताफा आमच्या घराशेजारी असताना माझा चाचा हे करतोय म्हणजे पोलीस प्रशासन करतंय काय अजून सुद्धा. आज माझे पप्पा गेले, आज चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं. आणि जसं आज चाचा वरी गेलाय इथून पुढे जे आरोपी अटक नाही झाले तर आमचं पूर्ण कुटुंब वरी जाईल आणि आम्हाला जर काय झालं तर पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. जोपर्यंत आज आम्ही आहेत तर पोलीस प्रशासन एक आमचा माणूस गेलाय तर आरोपींना पकडत नाहीये. मग ज्यावेळेस कुटुंबातील सगळे जातील त्यावेळेस यांचे डोळे उघडतील आणि ते आरोपींना पकडतील. बोलणं म्हणजे आम्ही चाचाशी बोललो नाही पण तो 4 दिवस झाले तणावात आहे. आम्ही एकच प्रश्न करतोय की जे तुमचं चाललंय ते आम्हाला कळवा. या केस मध्ये काय चाललंय ते आम्हाला सुद्धा कळलं पाहिजे. आम्हाला नाही तर पूर्ण महाराष्ट्र आज न्याय मागतोय, त्यांना सुद्धा समजलं पाहिजे या केस मध्ये चाललंय काय ना. नुसतं पोलीस प्रशासन येतंय उभा राहतंय, त्यांची प्रक्रिया काय चालली आहे ती आम्हाला अद्यापही माहित नाहीये. आम्ही जर सगळ्यांनी असं केलं तर मग नंतर यांचे डोळे उघडणार आहेत का. आणि यावेळेस माझ्या काकांवर सुद्धा अशा प्रकारे आंदोलन करण्याची वेळ येते याचा अर्थ आमच्या सर्वांच्या जीवाला धोका आहे असं यावेळेस वैभवी देशमुख यांनी म्हटलेलं आहे. माझे वडील तर मी गमावलेले आहेत मात्र माझ्या काकांना आता मला गमवायचं नाही. यांनी रस्त्यावरून उचललं. माझा चाचा जर आता तो इथं आलाय जर याला सुद्धा किडनॅप जर याचं झालं असतं काही पुढचं झालं असतं तर पोलीस प्रशासन दारात असून त्याचा उपयोग काय आहे पोलिसांचा. आम्हाला ते काही सुद्धा करत नाहीत. नुसतं दारा शेजारी उभारतात, इकडे जातात तिकडे जातात. मग यांनी शोध कधी लावणार आहेत. एक आरोपी आणखीनही फरारच आहे. CDR नुसार निघणारे तर आणखीन बाहेरच आहेत, त्यांचं तर वेगळंच राहिलं.
ते अटक कधी होणार, आम्हाला न्याय कधी मिळणार ना. आम्ही फक्त एकच मागतोय आणि तेही आजपर्यंत शांततेत मागत होतो की आम्हाला न्याय हवाय, आम्हाला न्याय द्या. तरी न्यायही भेटत नाही. तर ज्यावेळेस कुटुंबातील एक ना एक सदस्य असं करेल त्यावेळेस तुम्ही आम्हाला न्याय देणार आहात का? वैभवी प्रचंड संतापात महिलांनी पोलिसांच्या एसपीच्या अंगावर बांगड्या फेकल्या, संताप सुटत चाललेला का? संताप म्हणजे असं म्हणायला हे भावना आहेत जनतेच्या की आम्हाला न्याय का मिळत नाही, आम्ही न्याय मागतोय, आम्हाला न्याय मिळत नाहीये. आणि मग यांचं आता ते बांगड्याचं वगैरे मला याच्यातलं काय माहित नाही, पण बायकांची भूमिका आहे की आता जर ते काहीच करू शकत नाहीत तर त्यांनी सुद्धा बांगड्या भरायला पाहिजेत ना, असं त्यांना वाटतं. पण आमची एकच विनंती आहे, आजपर्यंत आमच्या सगळ्यावर आणि इथून पुढे सुद्धा आमच्या सर्वांवर विश्वास आहे की ते लवकरात लवकर न्याय मिळवून देतील. फक्त आमची एकच मागणी आहे की जी प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर करा आणि आम्हाला याबाबत कळवण्यात यावं. आतापर्यंत या तपासामध्ये कोणती माहिती तुम्हाला तपास अधिकाऱ्यांनी दिली होती अथवा एजन्सीने कळवलेली? माहिती म्हणजे आम्हाला काही आलीच नाहीये, म्हणून तर आज आम्ही हा प्रश्न उठवलाय. आम्हाला जी माहिती मिळते ती न्यूजद्वारेच मिळते की एक आरोपी पकडलाय, हा पकडलाय, तो पकडलाय आणि इतके फरार आहेत, त्यांना आम्ही लवकरात लवकर पकडू. पण कधी तो वेळ कधी येणार आहे, आम्हाला न्याय कधी मिळणार आहे? मुख्यमंत्र्यांना भेटली, मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही. शब्द पाळला नाही म्हणजे ते म्हणले की न्याय मिळेल आणि प्रत्येक आरोपीला अटक ही होईल. मग आमचं पोलीस प्रशासनाला CID असो किंवा आणखी कोणती यंत्रणा असो, आमचं एकच म्हणणं आहे की तुमचा तपास आम्हाला कळवा आणि जो तपास चालू आहे ते लवकरात लवकर करून आरोपींनाही फाशीची शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. खरं तर वैभवी, तुझी एक आम्ही भूमिका बघितली होती ज्यावेळी व्यासपीठावर उभा टाकल्यानंतर जे कृत्य तुमच्यासोबत घडलंय ते इतरांसोबत पुन्हा बाबतीत घडू नये असं आवाहन तुम्ही केलं होतं. मात्र आज आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळते. आज वेळ आली ना ती आक्रमक भूमिका घ्यायची. आजपर्यंत आम्ही म्हणत होतो की जे माझ्या वडिलांसोबत घडले, जे आमच्या कुटुंबावर वेळ आली ते इतर कुटुंबावर कोणावर येऊ नये. कारण की जर आज एक कुटुंब आमच्या आज कुटुंबातील एक सदस्य गेलाय, बाकीच्यांनी न्याय मिळावा म्हणून असं करायचं, तर प्रत्येक त्यांनी दुसऱ्यांना मारलं तर दुसऱ्याच्या कुटुंबाने तेच करायचं. लोकसंख्या कमी होणार नाही तर काय होणार आहे? महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचं, मागे नाही आणायचं. मनोज जरांगे पाटील यांच्याशी काही चर्चा झाली? नाही, ते डायरेक्ट इथं चालते, ते घरी नाहीत आले आणखी. पण काय आव्हान आहे यानंतर सुद्धा? अद्याप आता 1.5-2 तासाचा अवधी झालाय, अद्याप धनंजय देशमुख हे खाली आलेले नाहीये. आव्हान आमचं तेच आहे, आम्हाला न्याय मिळत नाही. मग आम्ही तरी जगून काय करायचंय ना? आज गेलंय आमच्या घरातलं एक सदस्य, त्याचं दुःख करायचं का न्याय मागण्यासाठी रस्त्यावर यायचं? पण मागतोय, शांततेत करतोय ना सगळं, तरी पण न्याय का मिळत नाही आम्हाला? किती दिवस? आज 35 दिवस होऊन गेलेत ना. आपण बघतोय की वैभवी देशमुख यांची खंडणीतील प्रतिक्रिया आहे, मोका लावावा त्यावर 302 दाखल करावा अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून होती. याबाबत तर मला माहित नाहीये, पण मी पहिल्यापासून म्हणते की CDR नुसार जे कोणी माझ्या वडिलांच्या हत्येत असतील त्यांना सर्वांना हा 302च्या द्वारे मोका हा लागलाच पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. या ठिकाणी जी वैभवी देशमुख आहे त्यांनी या ठिकाणी मागणी केली आहे. पाटलांनी मनधरणी केल्यानंतर आता धनंजयजी उतरतायत खाली, आम्ही काय आवाहन करशील? आम्ही आजपर्यंत सगळं शांततेत घेत होतो. आज पाटील आले, त्यांनी आम्हाला विनंती केली आणि आम्ही प्रत्येकाच्या शब्दाचा मान राखतोय, म्हणून आज इथपर्यंत हा लढा आलाय. त्यांनी सांगितल्याबरोबर चाचा खाली येतोय. पण आमची एकच विनंती आहे, जर आम्हाला न्याय मिळणार नसेल तर आम्हाला जगून काय करायचंय? आम्ही पण मरतो ना, मग नंतर द्या तुम्ही न्याय आम्हा सर्वांनाच. वैभवी, आजचं आंदोलन चक्कर म्हणजे आमची आज 35 दिवस झाले, आमची व्यवस्था अशी आहे, आम्ही बोलू शकत नाहीये, तरी पण आम्ही बोलतोय, न्यायाचा लढा पुढे नेतोय. पण आम्हाला न्याय का मिळत नाहीये हा आमचा मुख्य प्रश्न आहे. आणि पोलीस प्रशासन इतके दिवस करताय काय? वैभवी, आता पोलिसांनी आपण पाहताय या ठिकाणी धनंजय देशमुख जे आहेत ते आता खाली उतरलेले आहेत. वैभवी देशमुख यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. आता धनंजय देशमुख जे आहेत ते अखेर खाली आलेले. तर या ठिकाणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी या ठिकाणी वेळोवेळी विनंती करत या ठिकाणी धनंजय देशमुखांना खाली उतरा असं आवाहन केलं होतं. अखेर धनंजय देशमुख जे आहेत ते आता खाली आलेले. तर आपण पाहताय जवळपास 1.5 ते 1.25 तास हे जे आंदोलन आहे हे आंदोलन सुरू होतं. पहिलं आपण पाहताय या ठिकाणी धनंजय देशमुख आलेले. तर काय बोलणार आहेत आपण? या ठिकाणी ते
या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्याशी गळाभेट हे धनंजय देशमुख घेत आहेत. मोठा टाहो या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी फोडलेला आहे, हंबारदादांनी फोडलेला आहे. या ठिकाणी धनंजय देशमुख चला तिकडे मंदिराकडे घराकडे घ्या. काय म्हणणं आता शासनाचं सर तुमचं म्हणणं काय आहे? देशमुख साहेब तुमचं म्हणणं काय आहे? काय हे? आपण पाहता या ठिकाणी धनंजय देशमुख यांना बोलण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतोय. न्याय मागतोय दुसरं काही मागत नाही. माझ्या भावाला ज्यांनी संपवलंय, ज्यांनी कटकारस्थान केलंय, या सगळ्यांना फाशी द्या. हा न्याय मागतो मी माझ्या भावासाठी आणि मागत तर धनंजय देशमुख हे आता या पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले असल्याचं आपण पाहतोय आणि खाली येताच त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना घट्ट मिठी मारलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यावरूनच ते खाली उतरले असल्याचं सध्या तरी सांगितलं जातंय, कारण संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिनं देखील या संदर्भात माहिती दिली आहे, माध्यमांशी संवाद साधलाय. पाहताय धनंजय साधारणतः देशमुख 3 तासानंतर हे आंदोलन जे आहे ते आता मागे घेण्यात आलं असल्याचं आपण एकंदरीत पाहू शकतोय. सर्व आरोपींना फाशी द्या अशी मागणी यावेळेस धनंजय देशमुख यांनी केलेली आहे. जरांगे यांना मिठी धनंजय देशमुख यांनी मारली आणि त्यावेळेस त्यांना अश्रू सुद्धा अनावर झाले असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहिलेलं आहे. मात्र मस्साजोग या ठिकाणची संपूर्ण आजची घटना मोठ्या संख्येने गावकरी सुद्धा जमले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. राज्यभरात अनेक ठिकाणी काय त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की बाबा जे काही तपास आहेत त्या तपासासंदर्भात माहिती देणार आहेत. आता LCB आपले CID वाले आणि जे काही SITचं पथक SITचं जे पथक होतं ते पण पथक हे लागलेले आता इथं. आणि जरांगे पाटलांनी शब्द दिलेला आहे की तुमच्या अन्याय होऊ देणार नाहीत. जे काही घटना आणि जे काही पुरावे आपण पोलिसांना दिलेले आहेत ते त्या संदर्भात नक्कीच कारवाई होणार आहे आणि आरोपी त्यांना केलं जाणार आहे, त्यांना वाचवलं जाणार नाही. हा विश्वास जरांगे पाटलाच्या माध्यमातून दिलेला आहे. जरांगे पाटलांना त्यांनी पोलिसांनी शब्द दिलेला आहे. म्हणून 1.5 तास तुम्ही पाण्याच्या टाकीवरती होतात, टावरवरती चढणार होतात, मात्र पाण्याच्या टाकीवरती चढलात. काय नेमकं मागण्या तुमच्या प्रमुख आहेत प्रशासनाने मान्य केलं की जे आरोपी खंडणीच्या केसमध्ये आहेत तेच आरोपी 302 मध्ये पण आहेत, कारण खंडणीमुळेच ही घटना हा खून झालेला आहे. आणि मग खंडणीचे लोक बाजूला काढून खंडणीतली वेगळी केस आणि 302ची केस वेगळी असं दाखवायचा जो प्रयत्न प्रशासनाकडून झालेला आहे त्याच्यामुळं जो काही तपास यंत्रणेवरला विश्वास कुटुंबाचा उडालेला आहे. म्हणून हे आंदोलन हाती घेतलं होतं आणि आता कुठेतरी SP साहेब आलेले आहेत आणि जरांगे दादा आलेले आहेत. त्यांच्या माध्यमातून त्यांनी विश्वास दिलाय की बाबा की हा नक्कीच न्याय तुम्हाला मिळून देऊ आणि तुमचा अन्याय होऊ देणार नाहीत. म्हणून आज आपण थोडं थांबणार आहेत आणि बघणार आहेत की खरंच तपासात घेतलं जात आहे का प्रशासन त्यांना वाचवतंय, हे आज आपल्याला बघायचं आहे. आपण पाहता ह्या ज्या भावना होत्या ह्या धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर यांच्या होत्या. धनंजय देशमुख हे देखील आता बोलणार आहेत. तर आपण दृश्य पाहतोय मस्साजोग या ठिकाणची दृश्य. खरं तर त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणची संपूर्ण अपडेट, संपूर्ण परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे. मात्र आम्हाला केवळ न्याय हवा असं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे. 2 तासानंतर धनंजय देशमुख हे टाकीवरून उतरले असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी या ठिकाणी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि यावेळेस जर आपण बघितलं तर धनंजय देशमुख यांची समजूत काढण्याचा प्रयत्न प्रत्येक स्तरावरून होत असल्याचं आपण पाहिलं.
शिवाय यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा धनंजय देशमुख यांची समजूत काढली आणि टाकीवरून उतरताच थेट यावेळेस धनंजय देशमुख यांनी जरांगे पाटील यांना मिठी मारलेली आहे आणि मिठी मारून ते भाऊक सुद्धा झाले असल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। एकंदरीत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय देशमुख हे आता साधारणतः 2 तासानंतर टाकीवरून उतरलेले आहेत। त्यामुळे आता धनंजय देशमुख माध्यमांसोबत काय संवाद साधतात, काय बोलतात हे बघणे तर महत्त्वाचं असेल। मात्र आता ज्या ठिकाणी संतोष देशमुख यांची प्रतिमा ठेवण्यात आलेली आहे, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाते, त्या ठिकाणी आता धनंजय देशमुख हे पोहोचले असल्याचं आपण पाहू शकतो। यावेळेस त्यांचे सर्व कुटुंबीय वैभवी देशमुख हे देखील उपस्थित असल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतंय। अखेर मात्र धनंजय देशमुख यांनी आंदोलन मागे घेतलेलं आहे आणि आता पोलिसांसोबत ते चर्चा करणार असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। गेल्या 2 तासामध्ये अनेक मोठ्या घटना घडल्या, अनेकदा पोलिसांकडून सुद्धा धनंजय देशमुख यांच्याशी चर्चा करण्याचा, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता। मात्र धनंजय देशमुख हे पोलिसांच्या कोणत्याच गोष्टीकडे लक्ष देत नव्हते, ऐकत नव्हते। मात्र अखेर आता त्यांनी आपलं जे आंदोलन आहे ते मागे घेतलेलं आहे आणि आता ते माध्यमांसोबत संवाद साधतात। तर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अशी प्रमुख मागणी खरं तर देशमुख कुटुंबियांची असल्याचं आपण पाहतोय। याशिवाय जर आपण बघितलं तर आता साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण थेट मस्साजोगमधून बघतोय, ज्या ठिकाणी आता धनंजय देशमुख हे अगदी काही वेळातच माध्यमांसोबत संवाद साधतील अशी काहीशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळते। मात्र जो काही तपास सुरू आहे, जी काही अपडेट खरं तर सध्या या संपूर्ण प्रकरणात घडतीये, त्या संदर्भातली प्रत्येक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवावी, कुठला आरोपी कुठे आहे, कशा प्रकारे कारवाई सुरू आहे, या संदर्भात देखील माहिती आम्हाला द्यावी अशी प्रमुख मागणी खरं तर देशमुख कुटुंबियांची आहे। आतापर्यंत आम्हाला कुठलीच माहिती दिली जात नव्हती, आम्ही बातम्यांच्या माध्यमातूनच सर्व माहिती मिळवतोय असं देखील यावेळेस वैभवी देशमुख यांनी सांगितलं। त्यामुळे आता खरंच देशमुखांच्या मागण्या मान्य होतात का? पेंडॉलमध्ये दाखल होत आहेत पोलीस अधीक्षक नवनीत कावत हे देखील आंदोलनस्थळी दाखल झाले होते। या ठिकाणी वेळोवेळी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील आणि पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी धनंजय देशमुख यांच्या फोनवरून संवाद साधत समजूत काढली आणि त्यानंतर धनंजय देशमुख हे खाली उतरले आहेत पाण्याच्या टाक्यावरून। आपण पाहता या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे देखील या पेंडॉलमध्ये दाखल झालेत। धनंजय देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाशी चर्चा करण्यासाठी मनोज जरांगे पाटील हे आता पेंडॉलमध्ये आलेले आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी आंदोलन सुरू आहे। त्याचबरोबर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडांवर 302चा गुन्हा दाखल करावा, मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी हे देखील मागणी या ठिकाणी आंदोलकांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची संतोष देशमुख हत्या प्रकरणात नियुक्ती करावी, त्याचबरोबर CID आणि SIT कडून जो तपास सुरू आहे त्याची माहिती वेळोवेळी ही देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी, यासह विविध मागण्यांसाठी आज धनंजय देशमुख जे आहेत ते पाण्याच्या टाकीवर चढलेले होते। काही वेळात ते मीडियाशी बोलणार आहेत। तर आपण पाहिलं त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे हे सर्व काही आपण आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे आता धनंजय देशमुख माध्यमांसोबत काय संवाद साधतात। सध्याची दृश्य जर आपण बघितली तर मनोज जरांगे पाटील आणि धनंजय देशमुख यांच्यामध्ये चर्चा सध्या सुरू असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय आणि आता या चर्चेमध्ये नेमकं काय ठरतं, पुढची रणनीती काय असते हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कारण आज जर आपण बघितलं तर या टाकीवरून धनंजय देशमुख हे
मनोज जरांगे पाटील यांच्या म्हणण्यावरूनच खाली उतरले असल्याचं सांगितलं जातं आणि ही माहिती स्वतः वैभवी देशमुख यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता पुढची भूमिका नेमकी काय असते हे बघणं महत्त्वाचं आहे. खरं तर बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि त्यानंतर राजकारण मोठ्या प्रमाणात तापलं असल्याचं आपण पाहिलं होतं. काही राजकीय धागेदोरे सुद्धा या प्रकरणात आहेत असं देखील म्हटलं जात होतं आणि राजकारणातल्या अनेक मोठ्या नावांची देखील या ठिकाणी रीग लागली होती, उल्लेख खरं तर झालेला होता. आणि त्यातच आता मस्साजोगच्या सर्व ग्रामस्थांसह धनंजय देशमुख अर्थातच संतोष देशमुख यांचे बंधू त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. पाण्याच्या टाकीवरती चढून आंदोलन सुरू करण्यात आलं आणि या आंदोलनामध्ये आपण जर बघितलं तर धनंजय देशमुख हे अग्रस्थानी होते. त्यांनी खरं तर या आंदोलनाला सुरुवात केली. स्वतः त्यांनी पाण्याच्या टाकीवरती चढत या आंदोलनाला सुरुवात केली होती आणि साधारणतः 35 दिवसांचा कालावधी संतोष देशमुख यांच्या हत्येला उलटलेला आहे. त्यामुळे तेव्हापासून खरं तर त्यांची जी परिस्थिती आहे, प्रकृती जी आहे ती खालावतच असल्याचं आपण पाहतोय. प्रकृती खालावलेली असताना देखील त्यांनी खरं तर हे आंदोलन सुरू केलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. एकंदरीत जर आपण बघितलं तर यावेळेस धनंजय देशमुख यांनी काही वेळापूर्वी माध्यमांसोबत संवादही साधलेला होता. माझ्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणारच असा पवित्रा हा धनंजय देशमुख यांचा असल्याचं आपण पाहिलेलं होतं. मात्र त्यानंतर आता जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आता जरांगे पाटील यांनी संवाद जो आहे तो धनंजय देशमुख यांच्यासोबत साधला. त्यामुळे आता पुढे नेमकी काय भूमिका या संपूर्ण देशमुख कुटुंबाची असते हे बघणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. याशिवाय माझ्या चांगुलपणाचा, आमच्या सर्वांच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातोय असं त्यांनी म्हटलंय. तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भातली प्रत्येक अपडेट तुम्ही पुढे देखील साम टीव्हीवर बघणार आहोत. मात्र याशिवाय आणखी काही मोठे आणि महत्त्वाचे अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. मस्साजोग गावात धनंजय देशमुख यांच्या नेतृत्वात ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन पुकारलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे असं म्हणत संतोष देशमुख अमर रहे या घोषणा सुद्धा यावेळेस देण्यात आल्या. मस्साजोगला आंदोलनस्थळी मनोज जरांगे उपस्थित होते. पाण्याच्या टाकीवर चढून बसलेल्या धनंजय देशमुखांना त्यांनी खाली उतरण्यास सांगितलं. आम्हाला माणूस महत्त्वाचा आहे, सरकारला बघून घेऊ असं त्यांनी यावेळेस म्हटलंय. पंचायत ते संसद भाजपच्याच विजयाचा झेंडा फडकायला हवा असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केला. भाजपच्या शिर्डीमधल्या महाविजयी अधिवेशनामध्ये अमित शहांनी कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र दिला. उद्योग मंत्री उदय सामंत यांची आज मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीत रिलायन्स मार्फत होणाऱ्या प्रकल्पांवरती चर्चा होणार अशी माहिती आहे. रिलायन्सच्या मागण्यांसंदर्भात विचारमंथन सुद्धा केलं जाणार आहे. कुणाची झोप कधी उडवायची हे आम्हाला चांगलं समजतं. एका जत्रेने देव म्हातारा होत नाही या शब्दात ठाकरे सेनेचे नेते वसंत मोरेंनी खासदार अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर दिलं. शिवसेना ठाकरे गट अद्याप झोपेतून जागा झालेला नाही असं विधान कोल्हेंनी केलं होतं. आणि आता राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे शिवसेना पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. भाजप पाठोपाठ महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने कंबर कसलेली आहे. मुंबईमध्ये शिवसेनेची रंगशारदाला महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर मुंबईमधील नगरसेवक आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. पालिका निवडणुकीचं रणशिंग आता शिवसेना शिंदे गटाकडून फुंकलं जाणार असल्याचं कळतंय. एकंदरीत आपण जर बघितलं तर आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष कामाला लागला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. यानंतर पुढे संपूर्ण राज्यभरातल्या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा वेगवान स्वरूपात 36 जुलै 36 रिपोर्टर्समध्ये. भंडाऱ्याच्या तुमसरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जाते. यासोबतच जर आपण बघितलं तर वसतिगृहात सर्वत्र दुर्गंधी आहे. प्रकरणी आमदार राजू कारेमुरे यांनी वसतिगृह प्रशासनाला खडसावलंय. डॅमेज कंट्रोलसाठी 7 दिवसांची मुदत दिली आहे.
उद्या 14 जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार दिन आहे. नामविस्तार दिनानिमित्त विविध पक्ष आणि संघटनांतर्फे विद्यापीठ गेट समोर जाहीर सभा सुद्धा होणार आहे. याच पार्श्वभूमीवरती परिसरात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. नाशिकच्या द्वारका परिसरातील उड्डाणपुलावरती रात्री भीषण अपघात झाला. 5 ते 6 लोक अपघातामध्ये ठार झाले तर 10 ते 12 लोक गंभीररित्या जखमी झालेले आहेत. लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या ट्रकला पिकअपची मागून धडक बसली आणि त्यामुळे हा अपघात घडला. पुण्यातल्या टिळक रोडवरून भरधाव जाताना कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे अपघात झाला असल्याचं पाहायला मिळालं. 19 वर्षाच्या तरुणानं परवाना नसताना थेट कार फुटपाथवरती चढवली आहे. फुटपाथवरती कार थेट दुकानात शिरलेली आहे. इलेक्ट्रॉनिक दुकानात गाडी शिरल्यानं फ्रीज आणि लॅपटॉपचं देखील 11 लाखांचं नुकसान झालंय. मनगंड या तालुक्यातील शेनाळे या घाटात बस अपघात झालाय. सुमारे 15 ते 20 फूट दरीमध्ये बस कोसळली आहे. दरम्यान बसमध्ये एकूण 41 प्रवासी होते तर त्यापैकी 7 प्रवासी जखमी झाल्याची माहिती विभागाकडून दिली जाते. मालेगावच्या टेहरे सोयगाव रोडवरती आता भरधाव कारच्या धडकेत 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. कारने धडक देताचा मुलगा 20 ते 25 फूट फरफटत गेला. दरम्यान या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्यानं अपघात झाल्याचं बोललं जात आहे. भुसावळमध्ये 2 दिवसांपूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी 5 जणांना अटक झाली. इतर 2 जण ताब्यात आहेत आणि त्यांची चौकशी केली जाते. ही माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पूर्व वैमनस्यातून हत्या झाली अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. नाशिकमध्ये जो भीषण अपघात झालेला आहे त्या अपघाताआधीचा एक व्हिडिओ समोर आलाय. पिकअप आणि आयशरचा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातात देवदर्शनावरून परतत असलेल्या 6 जणांचा मृत्यू झालाय. 10 जण गंभीर जखमी आहे. यातल्या काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचं सुद्धा सध्या सांगितलं जात आहे. यानंतर पुढे एक मोठी बातमी. शक्तीपीठ महामार्गाचा संघर्ष पुन्हा पेटण्याची शक्यता आहे कारण निवडणुकीपूर्वी भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आलेली होती. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी MSRDCने पुन्हा एकदा हालचाली सुरू केलेल्या आहे. तर MSRDCचा पर्यावरण या महामार्गासाठी पर्यावरण मंजुरीचा प्रक्रिया MSRDCने सुरू केलेली आहे. त्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यामुळे या महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. एकंदरीत जर आपण बघितलं तर हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे कारण शक्तीपीठ मार्गाचा संघर्ष पुन्हा एकदा पेटू शकतो. शक्तीपीठ महामार्गावरून मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुद्धा झाली असल्याचं आपण पाहिलेलं होतं. शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरलेले होते आणि शक्तीपीठ महामार्गावर बंदी घालण्याची मागणी केली जात होती. मात्र पुन्हा एकदा शक्तीपीठ मार्गाचा आता संघर्ष जो आहे तो पुन्हा पेटू शकतो कारण विरोधानंतर देखील महामार्गासाठी पुन्हा एकदा हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्यासाठी काही ग्रामस्थ काही ठिकाणचे शेतकरी आक्रमक होऊ शकतात अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. त्यामुळे आता पुढे या मार्गासंदर्भातली सरकारची भूमिका नेमकी काय असते तेही बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे कारण आक्रमकता तर आपल्याला या संपूर्ण प्रकरणामध्ये बघायला मिळते.